नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमित. आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की शेळीपालन व्यवसाय कुठून सुरुवात करावा, म्हणजे स्टार्ट कशी करावी. बरेचसे शेतकरी मित्र आहे त्यांना व्यवसाय स्टार्ट करायचा आहे, कारण की आता शेतीला जोडधंदा म्हणून शेळीपालन आहे, दूध व्यवसाय आहे, नाही का, कोंबडी पालन, बरेचसे व्यवसाय आहे आणि जोडधंदा असणे आवश्यक आहे, नाही का, शेतीला. कारण की शेती हे निसर्गावर आधारित आहे. निसर्गाच्या हलगर्जीपणामुळे उत्पादन होत नाही आहे, तर त्याचसाठी साईड बिझनेस एक असावा, माणूस स्टेबल राहण्यासाठी, नाही का. तर जे शेतकरी आहेत, काही युवा पिढी आहेत शेतकरी मित्रांनो, त्यांना बिझनेस करायचा असेल तर कुठून सुरुवात करावी, नाही का. तर ह्याच विषयी आपण आज लक्षात घेऊन आजचा व्हिडिओ बनवणार आहे शेतकरी मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ थोडा लंबा होऊ शकतो, स्किप काही करू नका शेतकरी मित्रांनो मधातच. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा, कारण की मी असेच नेहमी व्हिडिओ बनवत असतो तुमच्यासाठी. तर तर सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो आपल्या व्हिडिओला. चला तर शेतकरी मित्रांनो, तर तुम्ही शेळी बघतच असाल. तर आता ज्या शेतकऱ्यांना, ज्या व्यक्तींना शेळीपालन सुरुवात करायची असेल, तर मी एक प्रश्नचिन्ह आहे तसे, की एक मनात, का बा कोणती शेळी पालन करावी. योग्य जातीची निवड हे सिलेक्ट करणे फार महत्त्वाची गोष्ट आहे शेतकरी मित्रांनो. आणि योग्य जातीची निवड हे तुमच्या उद्देशानुसार जात निवडा शेतकरी मित्रांनो. तुम्हाला ज्या जातीबद्दल माहिती असेल, या जातीला कशा पद्धतीने पालन पोषण करायला तेच जात निवडा. आणि शेतकरी मित्रांनो बघा, तुम्हाला जर दुधासाठी पाहिजे असेल, सानन आहे, टोगनबर्ग आहे, या दोन जाती आहे दुधासाठी. आणि मांसासाठी जर पाहिजे असेल, जास्त मांस म्हणजे मांसासाठी विक्रीसाठी, उस्मानाबादी आहे, संगनेरी आहे, बिटल आहे, सिरोई आहे. तर या दोन जाती आहे शेतकरी मित्रांनो. आणि दोन्हीसाठी पाहिजे असेल, दुधासाठी, मांसासाठी, तर जामुनापारी एक जात आहे शेतकरी मित्रांनो. ते दुधासाठी आहे आणि मांसासाठी आहे, दोन्ही आहे, या जाती आहे. आणि एक बेस्ट आहे शेतकरी मित्रांनो आपली गावरान, नाही का. ज्या शेतकऱ्यांना, ज्यांना शेळी पालन करायचे असेल, तर या योग्य जातीची निवड करणे हे फार आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो. कारण की जातीची निवड करताना आपल्याला त्या जातीविषयी, त्या बकरीला पालन पोषण कसे करायचे आहे, त्यांना नियमित वेळोवेळी कशा पद्धतीने ठेवायचं आहे हे माहिती असणे फार आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो. तर दुसरा पर्याय शेतकरी मित्रांनो बघा, निवास. त्यांचा निवास कसा असायला पाहिजे. आता निवास तर सर्व सारखाच राहतो बघा. निवास, शेड व्यवस्थापन. आता कोरडी आणि स्वच्छ जागा असावी. कोरडी किंवा स्वच्छ जागा असावी शेतकरी मित्रांनो. पावसापासून संरक्षण असावे. हवा खेळती राहावी अशी व्यवस्था. जमिनीपासून थोडं उंच बांबू, लाकडी फ्लोअर असले तर उत्तम. म्हणजे जमिनीपासून उंच पाहिजे, जेणेकरून खाली जर काही सरपटणारे प्राणी राहतात, हवा लागतात, आणि जिथे उंच फ्लोअर राहतात तिथे सरपटणाऱ्या प्राण्यांचा, काही अशा प्राण्यांचा धोका राहत नाही शेतकरी मित्रांनो. हा झाला निवास. आता पाहूया आपण आहार. बकरीसाठी आहार: हिरवा चारा, नेपियर गवत, लुसर्न गवत हे चांगल्या तऱ्हेने खातात, कोणतीही बकरी खातात. सुक्या चाऱ्यासोबत भुसा शेतकरी मित्रांनो. आणि पूरक आहार: कडधान्ये, खडी, सोयाबीन, भुईमुग. आणि पिण्यासाठी स्वच्छ पाणी असलं पाहिजे शेतकरी मित्रांनो. जे काही तुम्ही बकरीसाठी आहार घेतात ना शेतकरी मित्रांनो, पाणी, कोणताही चारा खाल्ल्यानंतर, आणि आपल्या बकरीला आपण पाणी पाजतो, तो स्वच्छ पाणी पाजा. पाण्यामुळेच बिमाऱ्या आहे शेतकरी मित्रांनो. आणि जे काही तुझं हौद असेल पाणी पाजाचं, ते हौद स्वच्छ असलं पाहिजे नेहमी. 2 दिवस झाले की हौद धुवायचं. ज्याच्यात तुम्ही पाणी पाजत असाल तुमच्या बकरीला, 2 दिवस झाले स्वच्छ पाणी पाजा. आणि पाण्यामुळे पाणी जर स्वच्छ नसेल तर बकरी बिमार पडते शेतकरी मित्रांनो. तर चौथा पर्याय पाहूया, आरोग्य व लसीकरण. बघा,
आता हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे शेतकरी मित्रांनो. इथेच शेतकरी, इथेच जो शेळी पालन आहे, इथेच गडबड करतो. नियमित लसीकरण PPR, ET, FMD हे पूर्ण नियमित असलं पाहिजे, त्याच्या वेळेनुसार बसलं पाहिजे. आजारी आणि शेतकरी मित्रांनो, हे नियमित लसीकरण म्हणजे ज्या शेळ्या आजारी आहे आणि ज्यांना लसीकरण व्हायचं आहे, ज्या आजारी शेळ्या आहे का नाही त्या अलग ठेवायच्या शेतकरी मित्रांनो. ज्या निरोगी शेळ्या आहे त्या आजारी शेळ्या त्याच्यात बंदिस्त करायच्या नाही. आजारी शेळ्याला वेगळं ठेवायचं आणि चारायला नेत असताना फेरफटका मारत असताना आजारी शेळ्याला न्यायचं नाही, त्यांना बंदिस्त ठेवायचं. आणि जेव्हा संध्याकाळ होते, जेव्हा आजारी शेळ्या मोकळ्या म्हणजे बांधून नाही ठेवायचं, पण मोकळ्या ठेवायच्या, पण निरोगी शेळ्यामध्ये मिक्स नाही होऊ द्यायचं, त्या वेगळ्या ठेवायच्या. कारण की त्यांचा बकरीचा जो काही बिमारी आहे हे संसर्गजन्य आहे, ते त्याला एकमेकाला पसरते ते लवकर. तर ह्या खूप मोठा भाग आहे शेतकरी मित्रांनो. आणि लसीकरण हे असलंच पाहिजे. लसीकरण हे वेळेवर असलं पाहिजे. महत्त्वाचा मुद्दा आहे लसीकरण. या सर्व शेतकऱ्यांनी लक्षात ठेवा. आणि जे शेतकरी मित्र आता याच्यात लसीकरणात खर्च जास्त राहतो, कारण की वेळेवर डॉक्टरला बोलावणे आणि आपणही प्रयास केला पाहिजे. आपणही सलाईन लावणं शिकलं पाहिजे. वेळेवर कोणती आपणही लक्षात ठेवलं पाहिजे, कारण की बिमाऱ्या लक्षात ठेवलं पाहिजे. कोणत्या बिमारीला कोणती गोळी दिली पाहिजे हे लक्षात असणे फार आवश्यक आहे. कारण की वेळोवेळी डॉक्टरला आपण बोलावू नाही शकत, नाही का, खर्च येतो. हे प्रत्येकानं तो अनुभव येईलच. जे शेतकरी जे नवीन नवीन व्यवसायाला सुरुवात करतात त्याचा अनुभव प्रत्येकाला येईलच. दुसरं पाहूया शेतकरी मित्रांनो, प्रजनन. म्हणजे 8 ते 10 महिन्याच्या शेळ्या प्रजननासाठी योग्य गर्भधारणा करते शेतकरी मित्रांनो. 8 ते 10 महिन्याच्या. तर गर्भधारणाचा कालावधी राहतो 150 दिवसाचा. 150 दिवसाचा शेतकरी मित्र. एका वेळेस 1 ते 3 पिले होऊ शकतात, होतातही. आणि खर्च व नफा, सुरुवातीला शेतकरी मित्रांनो 10 शेळ्यापासून सुरुवात करा. कमी खर्चात चांगला नफा मिळतो आणि सणासुदीला, बकरी ईदला मागणी जास्त असते. आणि बाजारपेठ शेतकरी मित्रांनो, स्थानिक बाजार, हॉटेल, मटण दुकाने, थेट ग्राहकाशी विक्री केल्यास जास्त नफा. आणि ग्राहकाशी जर म्हणजे थेट ग्राहकाशी जर आपण विक्री संबंधात बोलचाल झाली तर आपल्याला जास्त नफा मिळू शकतो. आणि काही एक महत्त्वाची टिप्स आहे शेतकरी मित्रांनो, हे लक्षात ठेवा. नेहमी चांगल्या जातीच्या निरोगी शेळ्या घ्या. स्वच्छ आणि आहार विशेष लक्ष द्या. लहान प्रमाणात सुरुवात करून हळूहळू वाढवा. एका दमानं नाही का करू शेतकरी मित्रांनो. तर अशा पद्धतीने जर शेतकरी मित्रांनो आपण शेळी पालन केलं तर तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल. आणि मी हे जे काही टिप्स सांगितले तुम्हाला ह्या महत्त्वाच्या आहे. अशा पद्धतीनं तुम्ही शेळी पालन करू शकता शेतकरी मित्रांनो. तर ह्या जो व्हिडिओ आहे शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओमधली जर तुम्हाला माहिती आवडली असेल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.